करताना इथं सापडलं. तर पुणे स्टेशनवरती आता काय घडलं ते जरा सविस्तर सांगताल का? मला एक 10-15 मिनिटं फक्त असं ते बघायचं बोर्डवरती येणारी गाडी आणि पत्रकार टीम आहे पुणे रेल्वे स्टेशनपाशी. माझ्या मागं पाहू शकता आपण रेल्वे पोलीस स्टेशन या ठिकाणी गैरकारभार होत आहे. प्रवाशांना लूटमार होत आहे. तरी पोलीस प्रशासन मात्र याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. तिथं कॅमेरा पण आहे, पण ते सर पण एवढं कॉपरेट करत नाहीत. कॅमेरा ॲक्सेस करत नाहीत पटकन, एवढे सर्व्हिस पास देत नाहीत. म्हणजे आता तिथे ॲक्ट करताना इथं सापडलं. तर पुणे स्टेशनवरती आता 20-25 मोबाईल आत्ताच जस्ट चोरी झालेले. हे मला वाटतं गँग रन करतात. ह्याच्यातला एक जण सापडलं. मी याला इतकं विचारतोय की तो आता कुठे मोबाईल चोरी केलेली कुठे जमा करतोयस का, किंवा कुठे तुम्ही विकताय कुठे एखाद्या ठिकाणी, किंवा तुम्ही असे कोण भेटतो तुम्हाला असं कोण कुठे सगळेजण मिळून कोण. आता ह्याचे सगळे गँग रन करत असल्याशिवाय इतके मोबाईल चोरीला थोडी जाणार आहेत. आणि आता पोलीस कंप्लेंट करायला आल्यानंतर पण सर सांगते ते एका महिन्यानंतर ट्रेस करू, हे करू. सर एका महिन्यानंतर सापडणार नाही आहेत मोबाईल, आम्हाला पण माहिती आहे. पण त्याच्यातला डेटा आमचा इतका इम्पॉर्टंट आहे. हे 2-3 हजार रुपयाला 1,000 रुपयाला विकत असतील मोबाईल, पण आमचं त्यात वर्ष 2-2 वर्ष आमचे ऑफिसचे डेटा वगैरे सगळे आमच्यासाठी ते पैशापेक्षा पण जास्त महत्त्वाचा डेटा असतो त्या मोबाईलमध्ये. ते यांना इतकं कळत नाही, समजत नाही. आता त्याला एवढं शांततेत विचारतोय. तुमचा मोबाईल कधी चोरीला गेला होता? माझा आता 12:30 वाजता चोरीला गेला. 12:30ला? हां. बरं, तुम्ही कंप्लेंट अर्ज केली? हो, आता सरांशी भेटलो मी. सरांनी कंप्लेंट लिहून घेतली. तिथं कॅमेऱ्याचा ॲक्सेस पण आहे. मी सरांना बोललो, सर तिथं कॅमेरा आहे. मी जिथं वॉशरूमच्या तिथं थांबलेलो तिथं कॅमेरा पण आहे, पण ते सर पण एवढं कॉपरेट करत नाहीत. कॅमेरा ॲक्सेस करत नाहीत पटकन, एवढे सर्व्हिस पास देत नाहीत. म्हणजे आता तिथे ॲक्सेस आहे. आणि मोबाईल ट्रॅक 1 महिन्यानंतर होणार, कधी होणार असं होतं. ज्यावेळेस सापडेल त्यावेळेस देऊ वगैरे. आणि आता याला सापडलं तर एवढी कारवाई पण करून घेत नाहीत ना पटकन. या आरोपीला सर्वांनी लक्षात ठेवा की हा आरोपी आहे चोरी करणारा. यांनी आतापर्यंत बरेचसेच लोकांचे मोबाईल चोरी केलेला आहे. आणि हा एकटा नाही आहे, याच्यासोबत बरेचसेच लोक आहेत. त्याचं पण आपण बघू साहेबांच्या ताब्यात दिल्यावर याच्यावर काय निघतं. अजून पुढची जे बातमी असेल ते तुम्हाला अपडेट करण्यात येईल.